नमस्कार मित्रांनो, मुलीची सासरी पाठवणी करणं हा प्रत्येक आईच्या आयुष्यातला सगळ्यात भावुक क्षण असतो. मुलगी परक्या घरी चालली म्हणून आईचं काळीज गच्च भरून आलेलं असतं. पण अशा वेळी पदराने डोळे पुसत आणि लेकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत एक अनुभवी आई आपल्या लेकीला संसाराचं मोठं मर्म समजावून सांगते. सासरच्या वाटेवर निघताना ती लेकीच्या पदरात अशा 12 नशिहती म्हणजेच मोलाचे सल्ले बांधते जे तिचं आयुष्य सुखकर बनवतात. आईने दिलेल्या या 12 नशिहती नक्की कोणत्या आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे हे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, दुसऱ्याच्या घराला आपलं मान. सासरचं घर हे सुरुवातीला परकं आणि अनोळखीच वाटणार, पण त्या घराला नावं ठेवत बसायचं नाही. जसं माहेरच्या माणसांच्या चुका आपण पोटात घालतो, तसंच सासरच्या माणसांना नी त्यांच्या सवयींना मन लावून स्वीकारायचं. सासरच्या उंबरठ्याच्या आत पाऊल टाकलं की तेच तुझं खरं घर झालं. तिथल्या माणसांवर प्रेमाचा शिडकाव करशील, त्यांच्यात मिसळून जाशील आणि त्या घराला आपलं मानशील, तर ती माणसं बी तुला परकी मानणार नाही. तू त्या घराला मान दिलास की ते बी घर तुला डोक्यावर घेऊन नाचेल आणि लेकीसारखे जपेल. नंबर 2, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ. संसारात कधीतरी खटका उडणारच, पण अशा वेळी रागाच्या भरात तोंडाचा पट्टा चालवला आणि शब्दाला शब्द वाढवला तर भांडण मिटायच्या ऐवजी आगीत तेल ओतल्यागत पेटते. म्हणूनच भलत्याच रागाच्या वेळी आपलं डोकं बर्फासारखं थंड ठेवायचं. मनात किती बी चिडचिड झाली तरी शांत राहायचं. आणि जिभेवर साखर ठेवणं म्हणजे काय, तर किती बी बिकट प्रसंग आला तरी तोंडातून वाईट किंवा टोचणारे शब्द काढायचे नाही. गोड आणि नम्र भाषेत बोलल्यानं मोठे मोठे वाद बी चुटकीसरशी मिटतात. कडक कातळासारखं माणूस असलं तरी तुझ्या गोड बोलण्याने आणि शांत राहण्याने ते मेण्यासारखं विरघळून जाईल. नंबर 3, सासू सासऱ्याला आई बाप मान. तुझ्या नवऱ्याला लहानाचं मोठं करून चांगला माणूस बनवण्यात त्याच्या आई बापाचे किती कष्ट गेले असतील याचा विचार कर. त्यांनी स्वतः हाल सोसून तुझ्या कारभाराला घडवले. म्हणूनच सासू सासऱ्यांना परकं न मानता स्वतःच्या मायबापासारखं मान सन्मान दे. सासरच्या वृद्धांची काया पालटणं किंवा त्यांची सेवा करणं हे काही ओझं नाही. तू त्यांना जितका आपुलकीने आणि प्रेमाने सांभाळशील तितकाच त्यांचा काळजापासून मिळालेला आशीर्वाद तुझ्या संसाराला लाभेल. घरातल्या मोठ्यांचा वरदहस्त आणि आशीर्वाद पाठीशी असला की आयुष्यात किती बी मोठं संकट आलं तरी तुझा संसार कधीच डगमगणार नाही. नंबर 4, नवऱ्याची सावली बनून राहा. चांगल्या आणि सुखाच्या दिवसात तर सगळेच ओळखीचे पाहुणे रावळे भोवती गोळा होतात, पण खरी परीक्षा तर अडचणीच्या आणि दुःखाच्या काळात असते. जेव्हा तुझ्या कारभारावर म्हणजेच नवऱ्यावर एखादं संकट येईल, कमाईत तूट पडेल किंवा काही अडचणच उभी राहील, तेव्हा खचून न जाता त्याच्या पाठीशी डोंगरासारखी खंबीर उभी राहा. सावली जशी माणसाची साथ कधीच सोडत नाही, तसेच तू बी सावलीसारखी त्याच्या सुखदुःखात बरोबरीने राहा. नवऱ्याला जाणवलं की माझी बायको प्रत्येक प्रसंगात माझ्यासोबत आहे, तर त्याचा तुझ्यावरती विश्वास कैक पटीने वाढेल. एकदा का असा नवऱ्याचा भक्कम विश्वास जिंकलास की मग संसारात किती बी मोठं वादळ आलं तरी जग जिंकल्यासारखं वाटेल. नंबर 5, माहेरचा तोरा सासरी नको. मुलीला माहेरचा अभिमान असणं अगदी साहजिक आहे, पण सासरी गेल्यावरती पावलोपावली आमच्या माहेरी असंच चालतं तसंच होतं असा माहेरचा रुबाब दाखवणं किंवा पुराणा गात बसणं चुकीचं असते. अशी तुलना केल्यामुळे सासरच्या माणसांची मनं दुखावली जातात. सासरची राहणीमान, त्यांची रीतीभाती आणि खाण्यापिण्याची पद्धती माहेरपेक्षा वेगळ्या असू शकतात, पण त्यांना नाक न मोडता तिथली पद्धत समजून घे आणि त्यात हळूहळू मिसळून जा. माहेरची श्रीमंती आणि सवयी बाजूला ठेवून तू सासरच्या वातावरणाशी जुळून घेतलंस तर तू तिथली लाडकी सून बनशील. माहेरचा तोरा सोडलास की सासरचं घर बी तुला मोकळेपणाने आपलंसं करेल. नंबर 6, अन्नात अन्नपूर्णेचा वास असू दे. स्वयंपाकघर हे घराचं काळीज असते आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं. घरातल्या प्रत्येकाचं आरोग्य आणि मनशांती तू बनवलेल्या अन्नावर अवलंबून असते. म्हणून चुली पुढे उभे राहताना कधी बी वैतागून, चिडून किंवा चिंतेत स्वयंपाक करू नकोस. रागाच्या भरात किंवा अंगावर आल्यागत रांधलेलं अन्न पोटात गेलं तर घरात कटकटी वाढतात. उलट तू मनापासून हसत मुखानं आणि प्रेमाने स्वयंपाक केलास
तर साध्या वरण भाताला बी अमृतासारखी वेगळीच गोडी येईल. जेवण बनवताना मनात चांगला विचार आणि हातात प्रेम असेल तर त्या अन्नाला आपोआप अन्नपूर्ण देवीचा वास होतो. तुझ्या या प्रेमाच्या घासानं संपूर्ण घरात समाधान आणि गोडवा टिकून राहील. नंबर 7, समजुतीचा मार्ग धर, ऐनवेळी सल्ला घे. सासरच्या घरात सगळ्याच गोष्टी तुला पहिल्या दिवसापासून जमतील असं नाही. प्रत्येक घरात रीतभात आणि सवयी वेगळ्या असतात. एखादी गोष्ट कशी करायची हे ठाऊक नसेल तर उगीच स्वतःचा शहाणपणा किंवा तोरा दाखवून काम बिघडवू नको. सासूला किंवा घरातल्या मोठ्या माणसांना नम्रपणे विचारून घे, मला हे समजलं नाही, मला शिकवा, असं विचारल्याने तुझा मान कधीच कमी होत नाही. उलट मोठ्यांना वाटतं की लेक समजूतदार आहे आणि मान देते. स्वतःच्या मनाने तंगड मारण्यापेक्षा वेळीच सल्ला घेतलेला कधीही चांगला. समजुतीचा मार्ग धरलास आणि मोठ्यांचे मार्गदर्शन घेतलंस तर कामात चुकाबी होणार नाही आणि घरात तुझं कौतुकच होईल. नंबर 8, स्वतःच्या आरोग्याची बी काळजी घे. लेकी सासरी गेल्यावर संसाराच्या व्यापात आणि सगळ्यांची मन जपण्यात बायकांचं स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. सगळ्यांचं खाणं पिणं आजारपण बघता बघता तू स्वतःच्या शरीराचं हेळसांड करू नकोस. वेळेच्या वेळी जेवण, थोडी विश्रांती घेणं आणि तब्येत बिघडल्यास लपवून न ठेवता औषध पाणी घेणं खूप गरजेचं असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, घराचा गाडा हाकणारी मुख्य साखळी तूच आहेस. तू स्वतः ठणठणीत निरोगी राहशील तरच तू पूर्ण घराचा आणि नवऱ्याचा सांभाळ व्यवस्थित करू शकशील. तुझीच तब्येत खालावली तर संपूर्ण घर विस्कटून जाईल. म्हणूनच इतरांची काळजी घेताना आधी स्वतःच्या आरोग्याकडे भी लक्ष द्यायला विसरू नकोस. 9, घराची प्रसन्नता आणि हास्य बनून राहा. घरातील गृहिणी ही त्या संपूर्ण घराचा आत्मा असते. सकाळी उठल्यापासून तू जर तोंडावर ताण ठेवून किंवा वैतागून चिडून वावरलीस तर संपूर्ण घरात उदासी पसरते. म्हणूनच सकाळी प्रसन्न मनाने उठून तोंडावर गोड हसू ठेवून दिवसाची सुरुवात करायची. स्त्रीचं हसणं आणि आनंदी तोंड हेच सासरच्या घराची खरी समृद्धी आणि लक्ष्मी असते. तू घरात हसत मुखाने वागलेस तर थकलेला नवरा, सासू सासरे ने घरातला प्रत्येक माणसाचा शिनवटा दूर होतो. संसारात बारीक सारीक अडचणी तर येतच राहणार, पण तू खचून न जाता चेहरा हसरा ठेवलास तर घरात सकारात्मकता आणि आनंद टिकून राहील. घराचं वातावरण प्रसन्न ठेवून घराला स्वर्गासारखं बनवणं हे संपूर्णपणे तुझ्याच हातात असते. नंबर 10, कष्टाची आणि आवरावरीची लाज नको. सासरी गेल्यावर घरातील छोटी मोठी कामांची आवरावरीची कधी भी लाज बाळगू नको. हाताने काम केल्याने किंवा कष्ट उपसल्याने माणूस कधीच लहान होत नाही, उलट त्याचा मान वाढतो. घर स्वच्छ, सुटसुटीत आणि नीटनेटके ठेवणं हीच खरी सुजाण गृहिणीची ओळख असते. सासरच्या घरात कोणतंही काम आलं तरी ते कसबस न करता अगदी मनापासून आणि आळस न करता कर. आळशी माणसाला कुणी विचारत नाही, पण जी पोरगी कष्टाळू असते आणि घराची छान आवरावरी करून ठेवते ती सगळ्यांच्या डोळ्यात भरते. तुझा हा कष्टाळू आणि नीटनेटका स्वभाव पाहून सासरची सगळी माणसं तुझं कौतुक करतील आणि तुला अभिमानाने घराची सुलक्षणी सून मानतील. नंबर 11, सासरच्या नात्यांची मीन जप. सासर म्हटलं की तिथे फक्त नवरा आणि सासू सासरे नसतात, तर नणंद, जाऊ, मेव्हणे अशी अनेक नाती एकत्र विणलेली असतात. या सगळ्या नात्यांना प्रेमाने आणि आदराने जोडून ठेवणं हे तुझ्याच हातात असते. घरात राहताना कुणाचे कान भरणं, इथली गोष्ट तिथे सांगणं किंवा पाठीमागे चुगली करणं अशी वाईट सवय कधी भी ठेवू नको. चुगल्यांमुळे चांगल्या नात्यात बी मिठाचा खडा पडतो आणि घरात कटकटी वाढतात. कुणाचं काही चुकलं तरी ते पोटात घालायला शिक. नंदेला बहिणीसारखं, जावेला मैत्रिणीसारखी साथ दे. नात्यात आदर, आपुलकी आणि गोडवा जपलास तरच घरातील वातावरण हस्त खेळतं राहतं आणि तुझ्या संसाराला कुणाची भी वाईट नजर लागणार नाही. नंबर 12, लक्ष्मीसारखी पैशाची बचत कर. संसारात हातात पैसा आला म्हणून कधी भी उधळपट्टी करू नकोस. आज चांगले दिवस आहेत, उद्या काय होईल सांगता येत नाही, कारण संकट कधी भी सांगून येत नसते. म्हणूनच कारभाराच्या कमाईतली 4 आणे म्हणजेच काही पैसे नेहमी बाजूला काढून गुपचूप साठवून ठेवायची सवय ठेव. हीच लहानशी बचत उद्या घरात कुणी आजारी पडलं किंवा अचानक काही अडचण उभी राहिली तर ऐनवेळी पैशासाठी पुन्हा पुढे हात पसरू देत नाही. घरातील स्त्री ही लक्ष्मी मानली जाते
न तिने जपलेला एक एक रुपया संकटाच्या वेळी ढाल बनून उभा राहतो. नवऱ्याच्या कष्टाच्या पैशाची कदर करून केलेली बचतच तुझ्या संसाराला खऱ्या अर्थाने भक्कम आणि सुरक्षित बनवेल. तर मित्रांनो, एका आईने आपल्या लेकीला सासरी जाताना दिलेल्या या 12 नशिहती तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.